चला तर मंडळी, आज आपण आहे ना हॉटेल सारखा डाळ तडका घरच्या घरीच बनवूया। एक मोठी वाटी तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि मसूरची डाळ मिक्स, हे तिन्ही डाळी मिक्स करून एक मोठी वाटी भरून घेतली। आता हे आपण धुवून घेऊ चांगलं। अशा हाताने चुळून धुवायची, म्हणजे याला पावडर लावलेली असती, म्हणजे ती निघते पांढरं पाणी। इथं मी ही डाळ चांगली धुवून घेतली। आता याच्यात अर्धा तांब्या पाणी ओतू आपण। आता याच्यात चवीनुसार मीठ घालू। अर्धा चमचा हळद टाकली। आता ह्या डाळीच्या आपण कुकरला 3 शिट्ट्या करून घेऊ। आता ह्या कुकर मध्ये 3 ग्लास पाणी ओतले मी। आता हे डबे आपण याच्यात ठेवून देऊ। इथं मी कढई घेतली, 2 पळ्या तेल घालते। इथं आपलं साजूक तूप घातलं 1 चमचा। आता याला थोडं गरम होऊन देऊ। आपण अर्धा चमचा मोहरी घालू। मोहरीला चांगली तडतडून देऊ। आता हे अर्धा चमचा जिरे घातले। इथे मी 4-5 हिरव्या मिरच्या कापून घेतल्या होत्या, आता ह्या टाकू। इथे एक मोठा कांदा कापून घेतला होता, हा पण त्यात घालायचा। थोडासा कढीपत्ता टाक। कांद्याला जरा थोडंसं ब्राऊन कलर येऊन देऊ त्याला। आता आपला कांदा परतून झालाय। आता ह्याच्यात ना टोमॅटो घालू आपण। एक टोमॅटो कापून घेतलं होतं, ते पण त्याच्यात चांगलं परतून देऊ। याच्यात थोडंसं मीठ घालू आपण, म्हणजे टोमॅटो आहे ना एकदम विरून जाईल त्याच्यामध्ये। 1 चमचा गरम मसाला टाकलाय आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आणि 2 चमचे धना पावडर टाकू। आता हे चांगलं परतून देऊ आपण। याला अजून तेल सुटूस्त परतून द्यायचं। आता इथं मी लसूण कुटून घेतला होता, हा लसूण टाकू याच्यात, कारण लई जळाला ना लसूण मग त्याची चव येत नाही, म्हणून आता नंतर टाकला ना खूप छान चव येते त्याची। आता ही डाळ शिजून घेतली ना, ही गुठून घेऊ आपण चांगली। डाळ गुठून झाली। आता या डाळीत आपण पाणी ओतू आणि त्याच्याबरोबर गरम होईल हे सगळं। त्याच्यात थोडंसं पाणी ओतू, म्हणजे चांगलं शिजवणं गरजेचं आहे।
थोडीशी कोथिंबीर टाकू. आता चांगलं तेल सुटूस परतून निघालंय आता हे. आता ही डाळ याच्यात ओतून घेऊ. आता आपला डाळ तडक्याला 5 मिनिटं झाली उकळून. आता याच्यात थोडीशी कसुरी मेथी टाकू आपण आणि गॅस बंद करू आता. आणि वरून थोडीशी कोथिंबीर पण टाकू. चांगलं मिक्स करू आणि आता त्याला छान असा तडका देऊ आपण. इथे मी 1 चमचा तूप घातले याच्यामध्ये, ह्या चमच्यामध्ये. आता याला तडका देऊन घेऊ आपण. त्याच्यात थोडीशी जिरी घालू आपण, पहिली टाकली होती पण आता पण टाकू. आणि ह्या वाळलेल्या मिरच्या घेतल्यात मी 4-5, ह्या त्याच्यात टाकू आपण. आणि याच्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर टाकू, काश्मीरी. काय डायरेक्ट तडका वाटला याच्यामध्ये. आपला हॉटेल जसा डाळ तडका तयार झाला.